सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश ग्रामर मधील यूज एबल टू आणि यूज अनेबल टू याचा अभ्यास करणार आहोत. आता बोलताना याचा वापर कधी केला जातो तर लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेस आपण बोलताना असं म्हणतो की मी एखादी गोष्ट करण्यासाठी सक्षम आहे किंवा सक्षम नाही, त्यावेळेस आपण एबल टू अनेबल टू चा वापर करत असतो. आता परीक्षेच्या दृष्टीने आपण याच्या अभ्यासाला सुरुवात करूया. यूज एबल टू आणि यूज अनेबल टू चा वापर करताना आपल्या समोर स्क्रीनवरती जी माहिती दिसत आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. ही माहिती ज्यावेळेस आपली तोंडपाठ होईल त्यावेळेस आपल्याला एबल टू आणि अनेबल टू अतिशय अचूकरित्या वापरता येणार आहे. आपण या माहितीचा अभ्यास करूया. जर वाक्यामध्ये कॅन आलं असेल तर आपल्याला या तिघांपैकी एक सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. एम किंवा इज किंवा आर. जसा आपला सब्जेक्ट असेल त्याप्रमाणे आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल आणि त्यापुढे एबल टू यूज करणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, कॅन असेल तर एम इज आर या तिघांपैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचा आणि पुढे एबल टू यूज करायचा आहे. आता प्रश्न पडतो, एम कधी यूज करायचा, इज कधी यूज करायचा आणि आर कधी यूज करायचा. इथे खाली पहा, एम कधी यूज करणार आहोत आपण. जर सब्जेक्ट तुमचा आय असेल तर आयच्या पुढे एम येणार आहे. आणि इज कधी यूज केला जातो, ज्या वेळेस सब्जेक्ट तुमचा ही, हिच्या ऐवजी एखाद्या मुलाचं नाव असू शकतं, किंवा शीच्या ऐवजी एखाद्या मुलीचं नाव असू शकतं, किंवा इट किंवा एखादं सिंग्युलर नेम असेल त्यावेळेस आपल्याला इजचा वापर करावा लागेल. आणि ज्या वेळेस तुमचा सब्जेक्ट असणार आहे दे किंवा वी किंवा यू किंवा एखादं प्लुरल नेम असेल, अनेक वचनी नाम असेल, त्यावेळेस आपल्याला त्याच्या पुढे आर घ्यावं लागेल. चला, आता तुमचं क्लिअर झालं असेल. कॅन जर वाक्यामध्ये आलं तर एम इज आर या तिघांपैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचंय आपल्याला सब्जेक्ट पाहून, त्यानंतर एबल टू यूज करायचं आहे. जर वाक्यामध्ये कांट आलं असेल, कांटच्या ऐवजी कॅन नॉट सुद्धा येतं. त्या कॅन नॉटचं हे शॉर्ट फॉर्म ॲब्रिव्हिएशन आहे कांट. तर त्यावेळेस एम इज आर या तिघांपैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे आणि पुढे आपल्याला अनेबल टू यूज करायचं आहे. अनेबल टू चाच अर्थ काय होतो, नॉट एबल टू. जर तुम्हाला सेंटेन्स मध्ये इन्स्ट्रक्शन जर दिल्या की यूज एबल टू आणि वाक्यामध्ये कांट आणि कॅनॉट आलंय तर नॉट एबल टू असं यूज करावं लागेल. आणि जर तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या असेल यूज अनेबल टू तर त्यावेळेस नॉट निघून जाणार तो, तर नॉट कशामध्ये येणार, ह्या अनेबल मध्ये. एबल म्हणजे काय, सक्षम असणे, अनेबल म्हणजे सक्षम नसणे. अनेबल म्हणजे नॉट एबल आहे. हा, हे लक्षपूर्वक आपण अभ्यासायचं आहे. पुढचा प्रकार आहे बघा, जर वाक्यामध्ये कुल्ड किंवा उल्ड आलं असेल तर आपल्याला वॉच किंवा वेअर हे हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल आणि त्यानंतर एबल टू यूज करावं लागणार आहे. आता वॉच कधी यूज करायचं तर ऐका, ज्या वेळेस तुमचा सब्जेक्ट आय किंवा हिच्या ऐवजी मुलाचं नाव येऊ शकतं, किंवा शीच्या ऐवजी मुलीचं नाव येऊ शकतं, किंवा इट आणि सिंग्युलर नेम जर आलं असेल तर आपल्याला त्याच्या पुढे वॉज वापरावं लागेल. सिंग्युलर नेम म्हणजे एकवचनी नाम एखादं आलं असेल तर. आता वेअर कधी यूज करणार आहोत आपण, जर तुमचा सब्जेक्ट यू, दे, वी किंवा एखादं प्लुरल नेम म्हणजे अनेक वचनी नाम असेल, उदाहरणार्थ चिल्ड्रन असेल, पब्लिक असेल, हे काय झालं, अनेक वचनी नाम आहे. हा, फ्रुट्स असेल, अनेक वचनी झालं, फ्रूट एक वचनी झालं, तर त्याच्या पुढे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, वेअर घ्यावं लागणार आहे. अजून एक प्रकार पहा, जर वाक्यामध्ये कुडंट किंवा उडंटलाच कुड नॉट म्हणतात आणि उडंटलाच वुड नॉट म्हटलं जातं, तर वॉच किंवा वेअर यापैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचं सब्जेक्ट नुसार. त्यानंतर आपण यूज करणार आहोत अनेबल टू किंवा नॉट एबल टू. आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की अनेबल टू म्हणजेच काय, नॉट एबल टू आहे. जर आपण अनेबल टू यूज केलं तर नॉट काढून टाकायचा आहे. नाहीतर काही जण मुलं नॉट सुद्धा घेतात आणि अनेबल टू असं सुद्धा यूज करतात, मग रॉंग होऊन जातं. आता आपण सेंटेन्सेस पाहूया. म्हणजे
तुमचा हा टॉपिक पक्का होऊन जाईल. नाउ लुक ॲट द सेंटेन्स, दे कॅन परफॉर्म एनी ऍक्शन. आणि आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेत यूज ॲबल टू. मग आपल्या नियमाप्रमाणे मी काय पाहणार, वाक्यामध्ये कॅन आलंय, कांट आलंय, कुल्ड आलंय, वुड आलंय, कुडंट आलंय, वुडंट आलंय. काय आलंय वाक्यामध्ये? कॅन आलेलं आहे. मग मी पहिला नियम यूज करणार. जर वाक्यामध्ये कॅन आलं असेल तर मला ॲम, इज, आर या तिघांपैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. आणि ते कसं घेणार मी? सब्जेक्ट पाहून. चला, वाक्य लिहितो मी. दे लिहिलं. कॅनच्या ऐवजी आपण काय वापरणार आहोत? ॲबल टू यूज करणार आहोत. परंतु कसं करायचं? हेल्पिंग वर्ब घ्यायचं, पुढे ॲबल टू यूज करायचं आहे. मग ॲम, इज, आर तिघांपैकी एक हेल्पिंग वर्ब घेणार आहोत. सब्जेक्ट आहे आपला दे. दे असल्यामुळे देच्या पुढे काय येईल? इज नाही, काय येणार आहे? आर येणार आहे. बरोबर, देच्या पुढे आर येईल आणि त्या पुढे ॲबल टू. कॅन निघून गेला. कॅनच्या ऐवजीच आपण या ठिकाणी ॲबिलिटी दर्शवण्यासाठी हे ॲबल टू यूज केलेलं आहे. दे आर ॲबल टू. पुढे वाक्य जसं आहे तसं लिहायचं. अगदी सोपं आहे. परफॉर्म एनी ऍक्शन. नाउ लुक ॲट द सेकंड सेंटेन्स, आय कॅनॉट फॉरगेट दॅट मुमेंट. इन्स्ट्रक्शन आहेत यूज अनेबल टू. चला, वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? कॅनॉट आलेलं आहे. मग मी काय करणार? माझ्या डोक्यामध्ये लगेच क्लिक झालं की ॲम, इज, आर तिघांपैकी एक हेल्पिंग वर्ब मी घेणार आहे. सब्जेक्ट लिहूया. आय लिहिला. आयच्या पुढे ॲम, इज, आर पैकी ॲम येणार आहे. ॲम लिहिलं. आता आपल्याला इन्स्ट्रक्शन मध्ये काय यूज करायला सांगितलेलं? यूज अनेबल टू सांगितलं आणि कॅनॉट आलेलं आहे. मग मी काय केलं? अनेबल टू यूज केलेलं आहे. कशाच्या ऐवजी? या कॅनॉटच्या ऐवजी अनेबल टू यूज केलेलं आहे. आणि पुढे फॉरगेट दॅट मुमेंट जसं आहे तसंच. एक लक्षात आलं असेल तुम्हाला की तुम्हाला ऍक्शन कुठे करायचे आहेत? कॅन, कॅनॉट, कांट, कुड, वुड, कुडंट, वुडंट या शब्दांच्या ठिकाणी ऍक्शन करायचे आहेत आणि तिथे आपल्याला ॲबल टू किंवा अनेबल टू यूज करायचं आहे. आणखी काही सेंटेन्सेस पाहूया. नाउ लुक ॲट दिस सेंटेन्स, ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स. यूज ॲबल टू. आपल्याला ॲबल टू यूज करायला सांगितलेलं आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वाक्यात काय आपल्याला पाहायचंय? कॅन, कुड, वुड याप्रमाणे काय आलंय पाहूया. काय आलंय रे? कुड आलेलं आहे. चला, कुड आलंय. मग हेल्पिंग वर्ब काय घेणार आपण? वॉच किंवा वेअर. सब्जेक्ट पाहूया, त्यानुसार वॉच किंवा वेअर निवडूया. चला, ही हा सब्जेक्ट लिहिला. आता कुडच्या ऐवजी आपल्याला ॲबल टू यूज करायचं आहे, परंतु हेल्पिंग वर्ब आपल्याला योग्य प्रकारे निवडावं लागेल. ही हा सब्जेक्ट आल्यामुळे मी काय घेतलेला आहे? वॉच. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले वॉच कधी घ्यायचं आणि वेअर कधी घ्यायचं. ही वॉच पुढे मी यूज केलं ॲबल टू, कारण ह्या कुल्डच्या ऐवजी आपल्याला ॲबल टू, कुल्ड, कुल्ड, कॅन यांच्या ऐवजी आपल्याला ॲबल टू यूज करायचं. आणि पुढे जसं वाक्य दिलं आहे ऍज इट इज लिहून काढायचं. ॲबल टू लिहिलं. पुढे फिल द टिप्स ऑफ हिज wings. Now look at the second sentence. They couldn't sleep on cold night. Use able to. आता इथे पहा, able to यूज करायला सांगितलेलं आहे. वाक्यामध्ये काय आलंय? couldn't म्हणजेच could not. त्यांनी अनेबल टू सांगितले का यूज करायला? नाही, able to यूज करायला सांगितले. बघूया आपण able to कसं यूज करायचं. सोपं आहे अगदी. चला, दे लिहून काढला मी. ह्या couldn'tच्या ऐवजी आपल्याला यूज करायचं की नाही? could, would, can, कांट, कुडंट, वुडंट या शब्दांच्या ऐवजी आपल्याला ॲबल टू किंवा अनेबल टू जसं आपल्याला सूचनेमध्ये सांगितलं असेल त्याप्रमाणे यूज करायचा आहे. मग मी काय केलं? हा जो सब्जेक्ट आहे दे, जसा आहे तसा लिहिला दे. आता कुल्ड आहे म्हणजे वॉच किंवा वेअर यूज करणार. सब्जेक्ट काय पहा? दे आहे. मग देच्या पुढे वॉच नाही येणार, वेअर येईल. वेअर घेतलं. आता आपल्याला ॲबल टू यूज करायला सांगितलेलं आहे. वाक्याचा अर्थ तर बदलला नाही पाहिजे. मग मला काय करावं लागेल? नॉट ॲबल टू यूज करावं लागणार आहे. हा कुडंट म्हटला, नॉट यूज करावं लागेल जसाच, जसा आहे तसा. जर अनेबल टू यूज केला असतं तर नॉट निघून गेला असता, कारण अनेबलचाच अर्थ नॉट ॲबल होतो. मग दोन्ही वेळेस नॉट नॉट घेऊ शकत नाही. मग वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून मी काय करणार? हा नॉट घेणार आणि पुढे ॲबल टू यूज करणार आणि मग स्लीप ऑन कोल्ड नाईट हे ऍज इट इज लिहून काढणार. आता याचा दुसरा प्रकार आपण पाहूया. आता आपण
यूज ॲबल टू चा टाइप 2 पाहूया. थोडासा वेगळा आहे, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तो सोडवता येईल योग्य प्रकारे. इट इज पॉसिबल फॉर मी टू गो देअर आणि इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत यूज ॲबल टू. आता बघा, नीट लक्ष द्या. मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतोय. ॲबल टू चा अर्थ काय आहे? सक्षम. कॅन, कुल्ड हे जे काही मॉडल ऑक्झिलरी आहेत, ते सुद्धा काय शो करतात? ॲबिलिटी म्हणजे सक्षमता दाखवतात. त्याचप्रमाणे पॉसिबिलिटी देखील दाखवतात. मग हे जे पॉसिबल आहे ते कशासाठी आलेलं आहे? ॲबल दर्शवता येते. मग त्याच्या ऐवजी आपल्याला ॲबल टू यूज करायचं आहे. मग या पॉसिबलच्या ऐवजी ॲबल टू यूज केल्यानंतर हे पॉसिबल निघून जाणार. आता हे एक डोक्यात ठेवा. मग बघा, आता मी वाक्य कसं तयार करतोय. इट इज पॉसिबल फॉर मी टू गो देअर. थोडंसं वेगळं आहे. काय करायचं? इट इज पॉसिबल फॉर एवढं वाक्य पाहायचं आपण व्यवस्थित आणि त्याच्या पुढे काय इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलेलं आहे ते पाहायचं. इथे काय आलेलं आहे? मी आलेलं आहे. मग मीचं रूपांतर करायचं आपण आय मध्ये. हिम असतं तर ही मध्ये झालं असतं, हर असतं तर शी मध्ये झालं असतं, देम असतं तर दे मध्ये झालं असतं, अस असतं तर वी मध्ये झालं असतं. इथे मी दिलेलं आहे त्याचं रूपांतर होईल आय. आता हे जे वाक्य आहे हे प्रेझेंट टेन्स मधले, त्यामुळे आयच्या पुढे आपल्याला प्रेझेंट टेन्स मधीलच हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. मग प्रेझेंट टेन्स मध्ये आयच्या पुढे कोणतं हेल्पिंग वर्ब घेणार आपण? ऍम. मग ऍम घेतलं आणि पुढे यूज करणार मी ॲबल टू. आणि ॲबल टूच्या नंतर हे जे काही वर्ब आहे गो ते लिहिणार आणि पुढे जे वाक्य उरलेलं आहे देअर ते लिहून टाकणार आहोत. आणि इट इज पॉसिबल फॉर हे निघून जाणार आहे, कारण हे कशासाठी आहे? हे पॉसिबिलिटी दर्शवतात. ॲबल टू सुद्धा काय दर्शवतंय? पॉसिबिलिटीज. याच्या ऐवजी आपण ॲबल टू यूज केलेला आहे. अजून एक सेंटेन्स आपण अभ्यासूया म्हणजे तुमचं क्लिअर होईल. नीट लक्षपूर्वक ऐका या ठिकाणी. इट वॉज पॉसिबल फॉर हिम टू स्टडी हार्ड. बघा, मी पहिल्या वाक्यामधून तुमच्या लक्षात आलं असेल मी काय करणार आहे? इट वॉज पॉसिबल फॉर याच्या ऐवजी आपण ॲबल टू यूज करणार आहोत. मग काय करणार? त्या फॉरच्या पुढे काय दिलंय आपण ते पाहायचं. इथे हिम दिलेलं आहे. मग हिमचं इकडे ही घेणार आपण. जसं पहिल्या वाक्यामध्ये मी काय घेतलं? आय घेतलं. या ठिकाणी हिमचं मी काय घेणार? ही. पुन्हा एकदा सांगतो हा. देम असेल इथे हिमच्या ऐवजी देम असतं तर दे घेतलं असतं, अस असतं तर वी घेतलं असतं, हर असतं तर शी घेतलं असतं. हिम आहे त्यामुळे मी घेणार ही. आता हिच्या पुढे मला घ्यावं लागणार आहे हेल्पिंग वर्ब. आता ते कसं ठरवणार? दिलेलं जे काही सेंटेन्स आहे ते आपण पाहायचं कोणत्या टेन्स मधील आहे. आता हे कोणत्या टेन्स मधील आहे? बरोबर, पास्ट टेन्स मधील आहे. वॉज दिलंय ना त्या ठिकाणी. मग मला इथे पास्ट टेन्स मधील वॉज किंवा वेअर या दोघांपैकी एक यूज करावं लागेल. हिच्या पुढे काय येणार आहे? वॉज. ही वॉज पुढे लिहिणार मी ॲबल टू आणि मग या हिमच्या पुढे जे वर्ब आहे स्टडी ते लिहून काढणार स्टडी हार्ड. मग माझं वाक्य झालं ही वॉज ॲबल टू स्टडी हार्ड. अजून एक लक्ष द्या, हा टू निघून गेलाय. दोन दोन टू येणार नाहीत. या वाक्यामधला सुद्धा हा टू निघून गेला होता आणि ॲबल टू त्या ठिकाणी आलेलं होतं. मध्ये आज आपण यूज ॲबल टू आणि यूज अनेबल टू चा अभ्यास केलेला आहे आणि त्याचे दोन्ही प्रकार आपण जे परीक्षांमध्ये विचारले जातात ते पाहिलेले आहेत. यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.